काय बनवलीयस ग? मस्त अशी ताकाची कढी गरमागरम भातासोबत. अरे वा, मस्तच. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी ताकाची कढी. ताकाची कढी ही बऱ्यापैकी सगळ्यांची आवडीची असते आणि बऱ्यापैकी घरात ही वरच्यावर बनत असते. उन्हाळ्याच्या दिवसात तर खूप जास्त, कारण उष्णतेला मारण्यासाठी ही खूप चांगली आहे, शरीराला थंडावा देते त्यामुळे. आणि गरमागरम भातासोबत हिचं कॉम्बिनेशन आहे ना, ते खरंच खूप भारी आहे. ही कढी ना दोन पद्धतीने बनवता येते, एकतर अशीच किंवा बेसन पीठ घालून. बेसन पीठ घातलं ना की उकळू शकतो आपण, फुटत नाही ती. आणि जर अशीच बनवली ना तर उकळी आल्यानंतर लगेच त्याच्या अशा गुठळ्या गुठळ्या होतात, फुटते ती आणि छान लागत नाही. त्यामुळे बेसन पीठ घालूनच बनवायला ट्राय करा, खूप छान लागते. मी इथे सुरुवातीला एक मोठी वाटी भरून दही घेतलं होतं, अगदी फ्रेश दही घ्यायचं आणि त्याच्यातल्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या, एकजीव करून घ्यायचं सगळं दही. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि बेसन पिठासोबतही तसंच करायचं. बघू शकता, खूप त्याला असं ढवळून ढवळून ना एकजीव मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बेसनाच्या सगळ्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या गेल्या पाहिजेत आणि दह्यामध्ये पीठ एकजीव झालं पाहिजे यासाठी. आधीच पाणी घालायचं नाही, जर पाणी घातलं ना तर ह्या गुठळ्या मोडत नाहीत, खूप त्रास होतो. त्यामुळे पाणी न घालता सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मग जरा जरा करून आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी एक मोठा पेला भरून पाणी घातलं, म्हणजे बेसिकली आपल्याला याचं ताक बनवून घ्यायचं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी आहे ती मी तुम्हाला दाखवते. अगदी पातळ अशी पाहिजे, म्हणजे कढी आहे ती छान होते. शिजवल्यानंतर थोडी घट्ट होते, कारण याच्यामध्ये आपण बेसन पीठ घातले. त्यामुळे सुरुवातीला या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे. आता सिंपल अशी फोडणी तयार करून घ्यायची. सिंपल जरी असली ना तरी पूर्ण रेसिपी जीव ही फोडणीच आणते, त्यामुळे फोडणी अगदी व्यवस्थित द्यायची आहे आपल्याला. इथे मी फोडणीचं पॅन आहे ते घेतले आणि त्याच्यामध्ये तेल घालते. थोडंसं तेल जास्त घ्यायचं, पळीभरसारखं तेल घेतलं आहे मी. छान तेल गरम झालं ना की मग आपल्याला याच्यामध्ये सर्वात आधी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची, नाहीतर मग ती फोडणीमध्ये बरी लागत नाही. आणि मग जिरं घालायचं, सोबतच बारीक चिरलेली मिरची, लसूण, हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता फ्रेश घालायचा, चव खूप छान येते. आणि हे सगळं घातल्यानंतर थोडं परतलं ना की गॅस बंद करायचा, कारण तेल हे गरमच असतं त्यामुळे. आणि गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची. जर गॅस चालू असताना घातली ना तर हळद जळण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस बंद करायचा, हळद घालायची, सगळी फोडणी छान मिक्स करायची. आणि आपण जे ताक तयार करून ठेवलं होतं त्याच्यावर ही सगळी ओतायची आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे फोडणीचा जो फ्लेवर आहे ना तो उडून जात नाही, तो ताकामध्ये छान मुरतो. एक 5-1 मिनटं झाली ना की आपल्याला ही कढी आहे ती शिजवून घ्यायची आहे. इथे मी एक खोलगट अशी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे सगळं ताक आहे ते ॲड केलं आहे आणि आपल्याला गॅस लावून याला उकळून घ्यायचं आहे. ह्या कढीची एकच खासियत असते की ती आपल्याला हवी तेवढी आपण उकळू शकतो, ती अजिबात खराब होत नाही. त्यामुळे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हिला छान उकळी येऊ देणार आहे. तुम्ही बघू शकता, आता आपल्याला ताक आहे ते पांढरट दिसते आणि फोडणीवरती पिवळी दिसते. पण जसं उकळत जाऊ ना आपण, याला शिजवत जाऊ, सगळ्या कढीला एकसारखा रंग येतो. बघू शकता, मस्त अशी दाटसर आपली कढी तयार झालेली आहे. मस्त अशी गरम गरम भातासोबत हिला एन्जॉय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.